मंडळी, शाळेच्या डब्यासाठी ना आज अगदी चमचमीत अमृतसरी पनीर भुर्जी बनवलेली. ही पनीर भुर्जी बनवण्यासाठी ना या ठिकाणी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं. हे पनीर ना किसणीवरती किसून घ्यायचं आहे. किसून तर झालं पनीर. त्यानंतर मी घेतले 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि एक हिरवी मिरची, ही चांगली ठेचून घ्यायची. आता अगदी फ्रेश या ठिकाणी अर्धी वाटी दही घ्यायचं. आंबट दही घेऊ नका. अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे कांदा लसणाची चटणी घालायची, तसेच 2 चमचे या ठिकाणी ना पनीर मसाला घातलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता आणखीन चव वाढवण्यासाठी ना यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची. अशा पद्धतीने ही ग्रेव्हीसाठीचे बॅटर आपलं तयार आहे. आता कढई घ्यायची, त्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचं, 1 चमचे जिरे घालायचे, तसेच ठेचून घेतलेला लसूण, अद्रक आणि मिरची यामध्ये चांगली परतून घ्यायची. 4 ते 5 कांदे किसणीवरतीच किसून घेतलेले ते यामध्ये घालायचे आणि आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता कांदा लवकर भाजण्यासाठी ना थोडंसं मीठ घालून घेतलं आणि 3 ते 4 मिनिटं कांदा चांगला परतून घेतला. आता यामध्ये 1 टमाटर जो बारीक किसणीवरती किसून घेतलेला तोही घालायचा आणि परतून घ्यायचा. आता जर दही तुम्ही अर्धी वाटी वापरणार असाल तर 1 टमाटर बरोबर हे मिश्रण होतं. आता तयार करून घेतलेलं दह्याचं जे ग्रेव्ही आहे ते यामध्ये घालायची आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. या ग्रेव्हीला बघा तेल किती छान सुटलेलं आहे. यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालायचं. परत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवून घेतल्यानंतर ना आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं जे पनीर आहे ते घालायचं आहे. आणखीन 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर वरून घालायची. झाली बघा आपली ही अमृतसरी पनीर भुर्जी तयार. या ठिकाणी ना दही अगदी तुमचं फ्रेश असावं आणि टमाटरही तुम्ही दही जर आंबट असेल तर कमी प्रमाणात घालावं. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.